कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव किती टोकाला जाऊ शकतो याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात घडली आहे। वसईमधील वाहतूक शाखेत काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल आणि माजी सैनिक दयानंद कृष्णा पाटील यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली। त्यामुळे चंदगड तालुक्यातील नागरदळे गावासह मुंबई पोलीस दलातही शोककळा पसरली आहे। चंदगड तालुक्यातील नागरदळे गावचे रहिवासी असलेले दयानंद कृष्णा पाटील हे वसई वाहतूक शाखेत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आणि पत्नी वर्षा यांच्यात सातत्याने वाद सुरू होता। या वादावर तोडगा काढण्यासाठी पत्नीचे माहेरचे नातेवाईक आणि गावातील पंच यांच्या उपस्थितीत नागरदाळे इथल्या नागनाथ मंदिरात सामोपचार बैठक आयोजित केली होती। 2 तास चाललेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंनी वाद मिटल्याचं सांगण्यात आलं। मात्र दयानंद पाटील यांनी अचानक स्वतःच्या 12 बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केला। त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान दयानंद पाटील स्वतःच्या कारनं गावातील घरी गेले। त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून थेट स्वतःवर बंदुकीची गोळी झाडली। याबाबत माहिती मिळताच गडिंग्लज आणि चंदगड पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी बंदूक जप्त केली असून पती पत्नीतील वादातून दयानंद पाटील यांनी आत्महत्या केली। त्यांनी तब्बल 17 वर्ष भारतीय सैन्य दलात नोकरी केली होती। निवृत्तीनंतर काही काळ ते नागरदळे गावी व्यवसाय करायचे। 3 वर्षांपूर्वी ते मुंबई पोलीस दलात दाखल झाले। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, बहीण, पत्नी, 11 वर्षीय मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी असा परिवार आहे। कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि संवादाचा अभाव यामुळे दयानंद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला।